तुम्ही कधी मंदिरातील लाकडी पाषाण बदलताना फणसाचं झाड तोडून त्याला तासून शिवलिंगाचा आकार देताना पाहिलं आहे का? हाय, मी सरोज पेडणेकर, कोकणचा फोटोग्राफर. आज मी आलो आहे सिंधुदुर्गातील सावंतवाडीतील सांगेली गावातील श्रीदेव गिरिजनाथ मंदिरामध्ये. मंदिरातील पाषाण बदलण्याच्या सोहळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी दुपारी गिरिजनाथ मंदिरातून गावकार व देवकार मंडळी शास घेऊन 30 ते 40 वर्षापेक्षा जास्त असलेले मानकरांच्या हस्ते निवडलेले 15 दिवस आधी महाशिवरात्रीला पूजा केलेल्या झाडाजवळ येत महाशिवरात्रीपासून 15 दिवस पूजा केलेले गिरोबा म्हणून दिलेले फणसाचे हे झाड पाडल्यानंतर झाडाचा चीक जसा पंढरपूरचा बुक्का कपाळी लावला जातो तसा हा चीक कपाळी लावतात व झाडाची फळं आपल्या घरी घेऊन जातात. त्यानंतर गावातील व पंचकृषीतील मेस्त्री लोकांकडून हे झाड तासले जाते. याची बांधणी केली जाते. शिवलिंगाच्या आकाराचा या झाडाला आकार दिला जातो. त्यानंतर हे झाड रात्री पायामध्ये कुठल्याही प्रकारची वाहनं न वापरता अनवाणी पायांच्या आवाजात मिरवणूक काढून मध्यरात्री हे झाड मंदिरापर्यंत वाहून नेले जाते. त्यानंतर आंब्याचे टाळ बांधून हे झाड मंदिरामध्ये नेमामध्ये घातले जाते. त्यानंतर लाकडी पाषाण असलेला श्रीदेव गिरिजनाथाचा हा सोहळा आता आपण